नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। एक्झिट पोलनुसार देशामध्ये मोदी सरकार, तिसऱ्यांदा मोदी सरकार। TV9 पोलस्टार्ट एक्झिट पोलनुसार देशामध्ये एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज। आज तक आणि एक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये एनडीए 400 पार। पोलनुसार एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा तर इतरांना 8 ते 20 जागा। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये मविया आघाडीवर, मवियाला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल तर 1 अपक्ष जागा। एबीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24, मवियाच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, मवियाला 15, इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलपैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळत नसल्याचा TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा। एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड, संजय राऊतांची टीका। देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील तर राज्यामध्ये मविया 35 जागांवर निवडून येईल, राऊतांचा विश्वास। सांगलीच्या जागेबाबत आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेन आणि बोलणारच आहे, राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊत स्वतः फ्रॉड, 4 तारखेला राऊतांकडे हेल्मेट घालून जावा, संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोलही खरा नसेल। एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही, राज्यामध्ये मवियाला 35 जागा मिळतील, अंबादास दानवेंना विश्वास। पोडापोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यामध्ये फटका बसण्याची चिन्ह, एक्झिट पोलनुसार मतदारांनी पोडापोडीचे राजकारण अमान्य केलं, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज, तर राज्यामध्ये ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील, खडसेंचा भाजपला सल्ला तर ठाकरेंसाठी विश्वास व्यक्त। मवियाला राज्यामध्ये 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण, पक्ष फोडणाऱ्यांना सणसणीत चपराक मिळाल्याचं एक्झिट पोलवरून दिसतंय, विजय वडेट्टीवारांचा एकनाथ शिंदे अजित पवारांवर निशाणा। मी 4 जूनच्या एक्झॅक्ट पोलच्या प्रतीक्षेत, एक्झिट पोल देणारे मतदारापर्यंत पोहोचले नाहीत, एक्झिट पोलवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही, निकाल आमच्या बाजूने लागणार, बुलढाण्यामधले अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांचं वक्तव्य। यावेळेला ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीनं ठाकरे गटाच्या जागा निवडून येणार, गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर टीका। निकालाची धाकधूक पण TV9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास, रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत, निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा, 2 लाख मतांच्या फरकानं आपलाच विजय, लंकेंचा दावा। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील, हा जनतेनं आम्हाला दिलेला आकडा आमच्या मनाचा नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास। बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर, TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बारामतीमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे एक्झिट पोलनुसार पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अटीतटीच्या लढतीमध्ये नगरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर तर महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पोलनुसार मागे। छत्रपती संभाजीनगरमधून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार चंद्रकांत खैरे आघाडीवर तर MIMचे इम्तियाज जलील, शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना धक्का। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार सांगलीमधून काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील आघाडीवर तर मवियाचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजय काका पाटील पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये कमळ फुलणार, भाजपचे मोहोळ आघाडीवर तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरेंची पिछेहाट। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार भाजपचे उत्तर मुंबईतून पियुष गोयल पुढे तर काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर असल्याचा पोलचा अंदाज। भाजपसाठी सुरक्षित असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांची पिछेहाट। अमरावतीमध्ये TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नवनीत राणा आघाडीवर तर मवियाचे बळवंत वानखेडेंची पिछाडी, विरोध डावलून नवनीत राणा आघाडीवर असल्याचा पोलचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर, पोलनुसार अकोल्यातून वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर तर काँग्रेसचे अभय पाटील पिछाडीवर। परभणीमध्ये TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर, युतीचे रासप उमेदवार महादेव जानकर पिछाडीवर। इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले, लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी।
पुण्यामध्ये निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख. एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरामध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले. निकालाआधीच संजय देशमुखांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भाजपची मुसंडी. भाजपच्या वाटेला दिल्लीमधील 7 पैकी 7 जागा मिळत असल्याचा कौल. काँग्रेस आणि आप पक्षाला मात्र यश नाही. TV9 मराठीच्या पोल स्टार्टचा कल. गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा कायम असल्याचा पोल. सर्व 26 जागांवर भाजपचं कमळ. गुजरातमध्ये काँग्रेसचं खातंही उघडत नसल्याचा TV9 मराठीच्या पोल स्टार्ट एक्झिट पोलचा अंदाज. तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत. तेलंगणामध्ये भाजपला 8, काँग्रेस 8 जागा मिळत असल्याचा TV9 मराठीच्या पोल स्टार्टच्या एक्झिट पोलचा अंदाज. आंध्र प्रदेशमध्ये भाजपचाच वर्चस्व. TDP भाजप युतीला 15 जागांवर फायदा, तर YSR काँग्रेस आणि इतर 10 जागा येण्याचा TV9 मराठीच्या पोल स्टार्टचा कल. TV9 मराठीच्या पोल स्टार्टनुसार राजस्थानमध्ये भाजपचाच दबदबा, पण जागा घटणार. भाजप 19 जागा तर इंडिया आघाडी 5 जागा मिळण्याची शक्यता. पुणे अपघात प्रकरणामध्ये शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवालची कोर्टामध्ये हजेरी. पुणे पोलीस दोघांची 7 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणामध्ये दोघांना अटक. पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या आईकडून रक्त दिल्याची कबुली. अपघाताच्या वेळेला अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचंही केलं कबूल. 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द. गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा. पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. जयंत पाटलांचं काम इस्लामपूरपुरतं मर्यादित. जयंत पाटील डबक्यात पोहणारा मासा. गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यामधल्या दुष्काळावरून टीका. बीड जिल्ह्यामध्ये 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी. पोलिसांची माहिती. रत्नागिरीमध्ये मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज. 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात. 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही. पोलिसांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. पास नसल्यास परवानगी नाही. सांगलीमधील मिरजच्या शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा. शेतकऱ्यांची अजित पवारांकडे मागणी. दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी. गोपीचंद पडळकरांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामधील आमगावात नगर परिषदेकडून टँकरनं पाणी पुरवठा. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये 42 गावं टँकरमुक्त होणार. जलजीवन मिशन हर घर जल योजनेतून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाणार. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर. तालुक्यामध्ये 40 तलाव पाण्याअभावी कोरडे. गावांना 96 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरच्या फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानामध्ये मोठी वाढ. तापमानामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील कतरिना वाघिणीला पाणवठ्याचा आधार. धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटींचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब पडले. 250 गावात बत्ती गुल. पुणे जिल्ह्यामधल्या सर्व धरणांची तपासणी पूर्ण. जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी. जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार. नागपुरात उष्णतेची तीव्रता कमी. सर्वत्र ढगाळ वातावरण. हवामान खात्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज. नांदेडच्या केळीची आखाती देशामध्ये मागणी. मालेगावातील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवले जात आहेत. नांदेडमध्ये मोसंबी लागवडीतून शेतकऱ्यांचं भरघोस उत्पन्न. 3 एकर शेतीतून शेतकऱ्यांना मिळवलं 3 लाखांचं उत्पन्न. भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती. 182 केंद्रांतर्गत 65,000 क्विंटल खरेदी. पहिल्या टप्प्यामध्ये खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी. नांदेडमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा. 2 मुलांसह शेतकरी महिलेवरती रात्री उशिरा शेतामध्ये काम करण्याची वेळ. उत्तर भारतासह महाराष्ट्रामधील उष्णतेची तीव्र लाट 2 दिवसामध्ये कमी होणार. रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतामध्ये मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती. नांदेडच्या अर्धापूरमध्ये वन विभागाकडून पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षांची लागवड. पिंपळ, चिंच, लिंब, सीताफळासह विविध प्रजातीचे 1,30,000 रोपट्यांची लागवड केली जाणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू. मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्चपासून दर्शन बंद होतं. चंद्रकांत पाटलांच्या हस्ते विठुरायाची पूजा. संवर्धनानंतर विठुमाऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याला सुंदर रूप. विठूच्या मनमोहक दर्शनानं भाविकांचे डोळे तृप्त. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी देवीचरणी निमंत्रण पत्रिका अर्पण. संस्थानाच्या वतीनं भक्तांना कवड्याची माळ आणि हळदी कुंकू सुपूर्द. धाराशिवमधील लाठी संघटनेच्या विद्यार्थ्यांची ऑरेंज बुक आणि ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. विद्यार्थ्यांकडून सलग 2.5 तास लाठी फिरवण्याचा विक्रम.
नाशिक शहरामध्ये सिटी लिंक बस चालकांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिलं जाणार, अपघातामध्ये वाढ होत असल्यानं पालिकेचा निर्णय. नाशिकमध्ये कर सवलत योजनेमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये 82 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल जमा, नाशिक महापालिकेकडून 2 महिन्यामध्ये विक्रमी कर वसुली. अकोला शहरामध्ये स्वच्छतेसाठी पालिका आयुक्त आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले, शहरामधील विविध भागामध्ये साफसफाई करत श्रमदान. वाशिम ते जिंतूर राज्यमार्गाचं काम निकृष्ट कामामुळे अपघातांमध्ये वाढ, संबंधित विभागाचं दुर्लक्ष, कारवाईची नागरिकांची मागणी. 11वीची पहिली गुणवत्ता यादी 26 जून रोजी जाहीर होणार, विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता यादी ऑनलाईन पाहता येणार. एमएसटी सीईटीचा निकाल 10 जूनला, इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीईटीचा निकाल 10 जूनला जाहीर होणार. सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार, सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रामध्ये परीक्षेचं आयोजन. रत्नागिरीमधील साफसफाई कामगार दाम्पत्याच्या मुलीचं 10वीमध्ये भरघोस यश, वेदिका गोरेनं 10वीमध्ये मिळवले 95.80% गुण, वेदिकेच्या यशाचं सर्वत्र कौतुक. ठाण्यामधल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण, मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. वांद्रे वरळी सीलिंग करून वरळी प्रभादेवीकडे जाणारा मार्ग 31 नोव्हेंबरपर्यंत बंद, सर्व चारचाकी आणि दुचाकींसाठी हा रस्ता आजपासून बंद, कोस्टल रोडच्या कामासाठी रस्ता बंद करण्याचा निर्णय. मुंबईतील हिंदमाता परिसरामध्ये पावसाळ्यापूर्व उपाययोजना, पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये यासाठी पंप बसवण्यात आलेत, पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका सज्ज. आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील तब्बल 556 कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त, बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता. मुंबईमध्ये मेट्रो आणि मोनोरेलसाठी स्वतंत्र पावसाळी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित, मेट्रो 2, मेट्रो 7 आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज. उन्हाळ्यामध्ये पुणेकरांची मेट्रोला अधिक पसंती, मे महिन्यामध्ये तब्बल 15,54,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास, मेट्रो प्रवाशांमध्ये 2.25 लाखांची वाढ. मे महिन्यामध्ये 12,000 घरांची विक्री, राज्याच्या तिजोरीमध्ये मुद्रांक शुल्कापोटी 1,034 कोटी रुपयांचा महसूल जमा. डोंबिवलीमधील घातक कंपन्यांचा वीज पाणी पुरवठा खंडित, अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून वीज पुरवठा खंडित. डोंबिवली स्फोट प्रकरणामध्ये 8 दिवसानंतर ढिगाऱ्यावर आढळले हरवलेल्या कामगारांचे पॅन कार्ड, मात्र कामगार बेपत्ताच, कुटुंबीय हतबल.